guys, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. आज आपण पूर्ण भूतकाळ कसा ओळखायचा किंवा कसा तयार करायचा, त्याची वाक्य कशी तयार करायची किंवा कसे ओळखायचे ते आज शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट बाय टेकिंग हॅड आफ्टर एनी सब्जेक्ट अँड देन द थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ड बिफोर इट. द पास्ट परफेक्ट टेन्स इज प्रूव्ड. कोणत्याही कर्ते पुढे हॅड आणि त्यापुढे क्रियापदाचे तिसरे रूप घेतल्याने काय होते, पास्ट परफेक्टनेस म्हणजेच पूर्ण भूतकाळ सिद्ध होतो. इन शॉर्ट, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल मीन्स थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब. एक्झाम्पल, राजू हॅड प्लेड क्रिकेट. सेकंड, माय फादर हॅड रिटन अ नॉवेल. पास्ट परफेक्ट टेन्स हा खूपच सोपा आहे, ओळखण्यासाठी खूप सोपा आहे. किंवा कारण कसं आहे तर यामध्ये कोणताही सब्जेक्ट असला तर त्यापुढे हॅड ठेवायचं आणि मेन वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजेच थर्ड फॉर्म ऑफ पास्ट पार्टिसिपल. क्रियापदाचं तिसरं रूप ठेवलं की समजून जायचं की हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स. पुटिंग नॉट आफ्टर हॅड इन द सेंटेन्सेस मेक द सेंटेन्स निगेटिव्ह. आता हॅडच्याच पुढे नॉट ठेवल्यावर निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतात. जसं की लाईक राजू हॅड नॉट प्लेड क्रिकेट. त्या हॅडच्या नंतर नॉट ठेवलेलं आहे. माय फादर हॅड नॉट रिटन अ नॉवेल. हॅडच्या पुढे नॉट ठेवले आहे. नेक्स्ट, येस नो क्वेश्चन्स. To make yes no questions, had should be placed at the beginning at the sentences. Like, had Raju played cricket? Had my father written a novel? आत्ताच आपण जे वाक्य बघितले होते त्याच वाक्याच्या आधी काय ठेवलेलं आहे, हॅडनं सुरुवात केलेली आहे येस नो क्वेश्चनची आणि नंतर काय क्वेश्चन मार्क दिलेला आहे. नेक्स्ट, WH क्वेश्चन्स. WH question. To make WH questions, why, when, what, etc. should be placed at the beginning of the sentences. आता जे वरचे जे वाक्य होते त्याच वाक्यांच्या पुढं म्हणजे आरंभी काय घेतलेलं वाय आणि वेन अशा प्रकारचे प्रश्नवाचक शब्द घेतले होते. जसे की एक्झाम्पल आहे, वाय हॅड राजू प्लेड क्रिकेट क्वेश्चन मार्क. वेन हॅड माय फादर रिटन अ नॉवेल क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्येच म्हणजे कोणत्याही कर्त्यापुढे एकवचनी कर्ता असो किंवा अनेकवचनी कर्ता असो त्यापुढे हॅड ठेवल्यास आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतल्यास पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ सिद्ध होतो. हे आज आपण शिकलो.